मतदार हे आपल्या प्रभागामधले ज्येष्ठ आता या ठिकाणी चेअर काढा ना बाजूला. प्रचार कार्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे. उद्घाटक तुमच्या आमच्या सर्वांचे आदरणीय असे हरिभक्त परायण राबा महाराज म्हस्के गुरुजी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने आता होत आहे. मित्रांनो, आपला कोणावर रोष नाही, आपला कोणावर राग नाही, परंतु तुमची सेवा करण्यासाठी मित्रांनो ते करून दाखवण्यासाठी एक नवीन ध्येय घेऊन आपल्या समोर मेणबत्ती घेऊन ही निशाणी घेऊन आदर्श गाव तर केलंच, पण गाव पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, महानगरपालिका तुम्हाला पाटील तुम आगे मतदान आपल्या प्रशांत पाटील भदाने यांच्या झोमत दाखवून शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी पुढे बोललो. तसे या ठिकाणी ही मेणबत्ती तेजत राहो यासाठी मी मत्स्यगुरूला विनंती करतो. पंढरीनाथ भगवान की जय. श्री काके साहेब आणि म्हणून आपण या ठिकाणी आज दीपप्रज्वलन करून मेणबत्तीला साक्ष ठेवून पांडुरंगाच्या चरणी मस्तक होऊन आपण मेणबत्ती करून भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मत्स्यगुरुजी चालेजी त्यानंतर सर्वच मान्यवर या ठिकाणी या मेणबत्तीचा रुमाल देऊन मी आमच्या थोडं क्रॉस व्हा तुम्ही सर, तुम्ही थोडं क्रॉस व्हा सर. पाठ देते तुमची. ठीक आहे, थांबा. थोडं क्रॉस इकडे 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 बघा. या ठिकाणी तू मान सर्व गेल्या महिन्याभरापासून हा पूर्ण सर्वांची योगांची पायवान त्यांचं या ठिकाणी सोबत आहे. हे धगधगती मेणबत्ती घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं आहे. ही धगधगती मेणबत्ती घेऊन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घेऊन पुन्हा आपल्याला मतदार राजासमोर जायचं आहे. तो जनतेसमोर आणण्याचं कार्य हे ह्या मीडियाने केलेलं आहे. सत्य काय असतं हे दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी मीडियाचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपली जी मायबाप जनता आलेली आहे, एका शब्दावरती प्रत्येक वेळेस मी फक्त
हाक मारली तरी सुद्धा मनापासनं तन मनापासनं ते माझ्यासाठी दिवसभर येतात. त्यांचं सुद्धा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माझा बाप भाऊ बंधू जेवढे काही होतो मंडळी, जे ज्येष्ठ पुरुष माझे वडिलांसारखे आहेत, त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हे आंदोलन माझ्या एकट्याचे नव्हे. आंदोलन जेव्हा सुरू केलं तर ते एक भूतन भविष्य असं आंदोलन होईल हे मला माहीत नव्हतं. मी फक्त माझ्यावर जो अन्याय झाला त्याच्या वाचा फोडण्यासाठी माझ्याकडे जेव्हा पूर्ण आपल्या परिसरातील आपल्या इथील जे मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की जो अन्याय झालेला आहे तर त्याला तुम्ही दोघं नवरा बायको माझे मिसेस यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही हे अन्याय का झाला हा जाब तर विचारू शकता.